सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो राज्य शासनाने एक GR काढलेला आहे ग्रामपंचायत स्तरावर गावातील सरपंच व उपसरपंच यांना मोठी आनंदाची बातमी म्हणजेच त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. याविषयी जो GR काढलेला आहे तो GR ची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो सरपंचांच्या व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाने काढलेला 24 सप्टेंबर रोजीचा GR आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी जे आंदोलन केले तसेच त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये झालेली वाढ आणि त्यांच्या कामामध्ये झालेली वाढ विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पहिली जी मानधन आहे ते 2000 लोकसंख्येसाठी सरपंचाला 3000 रुपये अशा प्रकारचं मानधन मिळत होतं. तसेच उपसरपंचांना 1000 रुपये. त्यामध्ये शासनाची अनुदानाची टक्केवारी 75% असते. म्हणजेच शासनामार्फत सरपंचाला 2250 रुपये मिळतात आणि उपसरपंचाला 750. बाकीचा जो निधी असतो तो ग्रामपंचायत निधीमधून त्यांना घ्यायचा असतो. तसे 2001 ते 8000 पर्यंत जी लोकसंख्या आहे अशा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 4000 आणि उपसरपंचांना 1500 अशा प्रकारचे मानधन मिळत होतं. तसेच 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला 5000 आणि उपसरपंचाला 2000 अशा प्रकारचं हे मानधन पहिल्यांदा मिळत होतं. आता त्यामध्ये वाढ करून यामध्ये 2000 लोकसंख्येपर्यंत जी ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायतच्या सरपंचांना 6000 रुपये आणि उपसरपंचांना 2000 रुपये अशा प्रकारची मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. तसेच 2001 ते 8000 पर्यंतच्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायत सरपंचांना 8000 आणि उपसरपंचांना 3000 अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंचांना 10000 रुपये आणि उपसरपंचांना 4000 रुपये अशा प्रकारची करण्यात आलेली ही मानधनात वाढ आहे. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच यांच्या एकंदरीत मानधनात वाढ करण्यात आलेली बघता ही वाढ दुप्पट करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची ही मानधन सरपंच आणि उपसरपंच यांना देण्यात येत आहे.